हे गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. खूप खूप भरभरून तुमचं सर्वांचं स्वागत माझ्या चॅनलवरती. सो आज मला मूवीच्या एका शूट भेटलं होतं. मूवीच्या सेटवरती मी चालले होते. एक चौक मला पुढे उतरवले गाईज. सो मला चालत यावं लागतं हे बॅग आणि असं घेऊन. काय करावं यार, चलो चलते. त्याचं स्केड्यूल होतं आपलं 22-23 दिवसाचं. सो असाच ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. कुठे जाते मी, काय काय पाहते आणि कोणत्या सिरियलच्या सेटवर जाते आणि मूवीच्या पण सेट जाते, तर ते पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. सो चहा नाश्त्यासाठी इकडे गाडी थांबली आहे. तब तो का आगे कंटिन्यू करत ब्लॉग. मूवीच्या शूटचा ब्लॉग असणार आहे, हा सुंदर असणार आहे. सो नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग. बाय. आता आम्ही पोहोचलो आहे कोल्हापूरमध्ये. स्टँडवरून मला घ्यायला गाडी आली होती, तिथून पुढे आता मी आले रूमवरती, फ्रेश झाले आणि आम्ही सगळे आता चहा प्यायला सुटलो आहे. अशी आहे आमची रूम आणि मी बसली आहे स्क्रिप्ट वाचत. असं आहे, उद्यापासून शूट आहे आमचं. ची शिफ्ट 7चा कॉल टाईम 6:30ला गाडी येणार होती आणि आत्ता वाजलेत 7:30, तरी अजून गाडी आलेली नाही. सो आम्ही सगळे रेडी होऊन बसलेलो आहोत आणि अब जाएंगे हम शूट. पहिला आलो आहेत सगळे. ही आमची हिरोईन आहे. ह्या ताईला तुम्ही ओळखला असेल, माझ्या राणीमध्ये काम करते. कोल्हापूर चित्रनगरीत आलो आपण. नगरी कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे आम्ही. इकडे शूट असणार आहे आज आपलं, म्हणजे बरेच दिवस आहे इथे. पण पाहूयात, मी ब्लॉग कंटिन्यू करा तोपर्यंत. ब्रेकफास्टला आज आम्हाला इडली आहे आणि इकडे शूट आहे वाड्यावरती. वाडकाचा हा सेट आहे, सावीचं माहेर, आणि हे लोक सगळे नाश्ता करत आहेत. त्या वाड्यात आज आम्ही आता शूट करतो आहे. बघूयात, जमलं तर आपण जुली आडगच्या सेटवर पण जाऊन येऊयात. आपले डिरेक्टर, क्रिएटिव्ह, फ्रेंड्स सगळे आहेत ओळखीचे तिकडे. सो बघूयात. सुंदर मूर्ती आहे कितीही. सावीचा फोटो आहे. किती निरोप पाठवायचं, 2-4 दिवस गावात नव्हतास तर कुठला विषय नाता लागली गेली मसना 4 पावलं चालताना धाप लागते. का विरोध दिसला नाही विक्रमदादा, आमचा विक्रमदादा पंच मारणारा, बाळूला मला नेहमी त्रास देणारा, आता जुली गाडगेच्या सेटवर काम करून आता इथं माझ्या सेटवर आलायस. कशाला आलंस रे इकडं भेटायला, पंच मारायला आलंस का? हे अशा आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो. मग अशी सुजित सर पण येऊन भेटून गेले. हीच मला सुजित सरांची स्क्रिप्ट सापडली ज्याच्यावर त्यांचं नाव आहे. केवढं डिटेलिंग केलं आहे बघा. तुमच्या गावात मुलगी द्यायला कोणच तयार होत नाही. प्रत्येक घरात शेतकरी मुलगा. बघा सगळं जेवायला बसलो आहे आम्ही. काढते की बस डोक्यावर बाहेर थांबलो आहे. आता आम्ही बाहेर सीन चालू आहे, बाहेर शूट चालू आहे. आणि बघा जुळली आठचं गचं पण ह्या रोडवरती वगैरे इथं शूटिंग होतं नेहमी.
नाही तर गावाच्या म्हाताऱ्या पोताऱ्या वारकऱ्याची माणूस ती निघून जातील. मी आता तुला सांगतो, वरातीला जर बाई आणली तर सगळी पोरं झाडून बघा मला कोण भेटलं, युवराज सर, कॉन्स्टेबल मंजूचे क्रिएटिव्ह हेड. किधर आहे हे जुळली गाडगरच्या सेटवर. बघूयात. स्वीट सरांचा आवाज येते मला. हे सूर्यकाताईचा इंटरव्ह्यू काहीतरी चालू आहे. ह्या रूम्स यांच्या अशा. तर लाईट नाही इथे, खूप अंधार आहे. पण जुळली गाडगरचा सेट गाईज. आमचा कॉन्स्टेबलचा माणूस आहे हा. हो ना गिड्डे? आज सगळे कॉन्स्टेबल वाले मला जुळली गाडगरला दिसायला लागलेत आता. हॅलो, आले तर मी आता फोटो पण काढून घेते. विक्रम दादा ये रे. साविताईला भेटली आज, मला छान वाटले भेटून. हॅलो, सेटवर आले होते. तुम्ही असा ब्लॉग कंटिन्यू करा आता. थँक्यू. येस, यायचं ना. हे आपले कॉस्ट्युम दादा जुळली गाडगरचे आणि हे डिपार्टमेंट कॉस्ट्युमचं. वा, मला बाळूची आठवण यायला लागली रे. हे असे कपडे कधीच मला बाळूकडून दिसत नव्हते. बाळूचे कपडे कुठं, इथंच एवढे असे हँगर. किचन. सो गाईज आत्ता वाजलेत 8:45 आणि 8 वाजता आमचं पॅकअप झालं आणि 8:45 वाजता मी आता रूमवर पोहोचती आहे. सो जुळली गाडगं आणि दोन्ही ब्लॉगचा आपण इथे एंड करूयात. बाय बाय, गुड नाईट.